तर नमस्कार मंडळी. काय तर नवीन करायचं म्हणून मी घेतलं हे हेल्मेटला मोबाईल अडकवण्याचं मोबाईल होल्डर. तर याच्यावर मी मोटो ब्लॉगिंग सुरू करण्याचा प्रयत्न करूया म्हणून हा सकाळ सकाळी प्रवास चालू केला. खरं तर मी निघालो होतो कामावर जाताना बघितलं ही आडवळणी मार्गानं मी जात होतो आणि जाताना हा शॉर्टकट आहे तसा. हा शॉर्टकटने जाताना मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि संध्याकाळी येताना कामावरून परत येताना नंतर आणखीन व्हिडिओ शूट करायला मोबाईल होल्डरला अडकवला. मोबाईलवर शूट करत करत मी गप्पा मारत घेत होतो, कारण मला असं वाटत होतं की मी जे बोलतो आहे ते माझ्या हेडफोनद्वारे मोबाईलमध्ये रेकॉर्ड होते, पण तसं काही झालंच नाही. आणि मी असाच एकटाच बडबड करत गाडीवरून चालत होतो. आणि अशा बेंडवड्या गावातून पुढं आल्यानंतर मला काहीतरी वेगळं जाणवलं, कारण रस्त्याच्या बाजूला बोरवेलची मशीन उभा होती आणि ती थोडीशी रस्त्याच्या एका बाजूला कल्लेली दिसत होती. जवळजवळ बघितलं हा थोडासा घोटाळा झालेला होता, कारण त्या बाजूला असलेला मोठा खड्डा आणि तिथं एकदम काठावर उभी मशीनचं वजन तसं खूप जास्त असतं. आणि नंतर मला विचारानंतर समजलं की या मशीनचं वजन जवळजवळ 30 टन आहे. आणि समोरून एका गाडी दाबत नेल्यामुळे त्या ट्रक चालकाला अजिबात जागा मिळाली नाही आणि त्याने बाजूला ट्रक दाबला. बाजूला ट्रक दाबल्यामुळं की अचानक ही जमीन खाली दसण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी जी ओव्हरटेक करत होते का? ती साईड पट्टी बहुत काहीच नीचे के. महिन्यापूर्वी भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात अभी तो जेसीबी मंगाना पडेगा. ट्रकचं वजन ती साईड पट्टी निकल जाएगा करू इससे. शकली नाही आणि त्याच्यामध्ये पुढचं चाक जाऊन अडकलं. पुढचं चाक खाली घसरल्यानंतर मागचंही चाक गाडी में बैठो मत अभी. चढ चढायचा म्हणून ही गाडी त्या बऱ्याचशा वेगात आलेली होती आणि त्या वेगामुळे ही गाडी कंट्रोल न होता गाडी रस्त्याच्या एका बाजूला रस्सी बांध के पेड़ में बांधो के उधर. त्यांनी पाठीमागं पुढं करण्याचा प्रयत्न केल्यामुळं चाक जागेवर फिरलीत गाडी उससे हो जाएगा. आणि अजून खड्डा मोठा झाला, पण ही मशीन काही मागासली नाही. त्याचं कारण होतं या गाडीचं त्याचं वजन 30 टनाच्या आसपास या गाडीचं जे वजन होतं ते वजन चाकांना मागं पुढं जाऊ न घेता साईड दिल्या गाडीला. भाग पाडत होतो. गाडीला साईड दिल्या. होतो तेवढ्यात आमचा शेजारचा मित्र साईड देताना खाली गेल्या. अभि शिंदे या ठिकाणी आला. तो दूध आणायला कुठं चाला होता. त्यानं हे सगळं प्रकार बघून त्यानं पण गाडीत उतारा म्हणलं लोडच्या गाडीला साईड द्यायची नाही. तुझं काम लोडच्या गाडीला बरोबर अडकलं. परत ते येताना आपण बघूया काय असेल ते, पण तरी पण तो म्हणला नाही. आता निघल तेव्हा खरंच आता हायड्रोलिक लावून काय काय करतोय म्हणतोय. आणि ट्रक नक्की काय हालचाल आहे ते बघण्यासाठी तो परत आला. मी पण जाऊन जरा म्हटलं बघावं यांचं काय चाललंय. तर ही लोक सुद्धा शांत बसली नव्हती. यांनी ट्रकला सपोर्ट करण्यासाठी जे हायड्रोलिक असतात, या बोर मशीनला जे चारी बाजूला हायड्रोलिक असतात बोर ट्रक उचलून लावण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांनी ठोकळे खाली घेऊन प्रत्येक हायड्रोलिक जॅकच्या खाली एक एक असे दोन पलीकडच्या बाजूच्या 2 हायड्रोलिकला लेंगरे प्रयत्न केला. वाळूच बोलते ना, वाळूचे वेजेगाव के बीच प्रयत्न करत असताना पुढच्या हायड्रोलिकच्या खाली ठोकळा लावून तो उचलला. मात्र झालं असं की ट्रक अजून थोडा पुढच्या बाजूला अजून थोडासा त्यानंतर त्याला लोड गेला असता पूर्णपणे आणि ट्रक बंद करण्याचा निर्णय घेतला. एक गाडी बांधायला पाहिजे असं नाही चालणार. हे सगळं प्रयत्न थांबवले आणि मालकाला फोन चालूच होता. एवढ्यात मालकांशी आमच्या दोघांचं बोलणं चालू हॅलो. होतं. एका मित्राने माझा फोन दिला, काय झालं एक मिनिट, स्पीकर फोन लावतो. नक्की हॅलो. ठिकाण सांगा, कारण मात्र वेजेगावच्या पुढे वाळूच्या मध्ये जो चढ आहे की नाही त्या चढायला गाडी आहे. जागा सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा आवाज मला येत नव्हता. तर थोड्या वेळानंतर मी माझ्या फोनवर हॅलो. कॉन्टॅक्ट केला. हेडफोन डाला मैंने मेरे को सुनाई नहीं दे रहा. हे सगळे कामगारांची मध्य प्रदेश उसको बोलो वेजेगाव के आगे वाळूज के पीछे. त्यांच्या जीवाची खूप काळजी वाटत असल्यामुळे त्यांना ट्रकच्या जवळ जाऊ देऊ नका असं सांगितलं, कारण त्यांना नक्की परिस्थिती काय आहे ते माहिती नव्हतं आणि ते एका बाजूला ठरलेलं आहे एवढंच त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते
खूप टेन्शनमध्ये होते आणि ती परत हा, बांधलं पाहिजे तिकडं रस्सीनं नुसतं बी नाही जायचं. सर्वांना लांब थांबायला सांगा. बांधलं पाहिजे तिकडं सपोर्ट केला पाहिजे हो. तिथून कुठं जाऊ आणि नका, नुसतं कारण तिकडं त्यांना हायड्रोलिक द्यायला लागलाय उचलून काहीतरी पडली पडली कारवाई गाडी. करायला जातील आणि त्यांच्या भीतीपोटी काहीतरी मला रागवेल म्हणून काहीतरी ट्रक बाहेर काढण्याचा पूर्णपणे एका बाजूला पलटी होईल आणि ट्रकचं नुकसान होण्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या मुलांपैकी कोणाला काही दगाफटका होऊ नये म्हणून मालक खूप काळजी करत होते. मालकांना यायला अजून एक कारण ते जवळजवळ 50 ते 55 लाभ होते. ते येईपर्यंत सांगण्यात निर्णय घेतला. ते आल्यानंतर मग येतं शिवेच्या मळ्यातील बाबर बंधून त्यांनी JCB मशीन मागून घेतले. हे नवीन कट्ट JCB मशीन असल्यामुळे अतिशय पॉवरफुल होते आणि याने जबरदस्त कामगिरी करत अतिशय वेगाने तिथे बाजूला खड्डा काढून ज्याच्या बोरवेल मशीनच्या चाकाजवळ भराव टाकण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी खड्डा काढून ट्रकच्या एका बाजूला दोन्ही चाकांच्या जवळ भरपूर असा भराव टाकून घेतला. तोपर्यंत विट्यातून हे मागवलेले चैत्राली हायड्रा मशीन चैत्राली कंपनीचे म्हणजे जे हायड्रा मशीन चैत्रालीवाल्यांचे होते त्याने सुद्धा विलंब न करता पूर्णपणे येऊन त्यांनी पाहणी केली पूर्ण आणि काय करायचं कोणत्या पद्धतीने या ट्रकला बाहेर काढायचं याच्यावरती विचार चालू केला. मालकांनी आणि त्या दोघांनी मिळून योग्य ते निर्णय घेतल्यामुळं खरं तर हा ट्रक व्यवस्थितपणे बाहेर निघाला. कारण याचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. कारण बाकीचे लोक म्हणत होते इकडं बांधा तिकडून वडा पण मागं वडा पुढं वडा असा अनुभवहीन का त्यामुळे शक्यतो हा ट्रक पलटीच होईल असंच बऱ्याचशा ट्रेनवाल्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी खालच्या बाजूला येऊन त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी JCBच्या साह्यानं बोर मशीनच्या खाली जवळजवळ चाकाच्या मागच्या बाजूला असलेला अस्सल जवळ एक हुक बांधला कार बाहेर काढून मग तिथे JCBला ट्रेनला वाट करून त्या सांगितलं हायड्राला. JCB खरं तर JCB जास्त कष्टावर JCB वाटत होतं कारण या JCBनं सगळं भरपूर काम केलं आणि खड्डा काढून माती लावणं इकडं तिकडं सगळं पूर्ण काम करून आणखी हातामध्ये देखील बाजूला गेलं म्हणजे धाकली जाऊबाई आल्यासारखं हे हायड्रा मशीन तिथं जवळ आलं निवांत करायला त्या हायड्रा मशीनने त्या बोर मशीनला उचलण्याचा प्रयत्न केला. त्या तार बांधून ट्रेनला बोर मशीनला उचलत असताना झालं त्यात बोर मशीनच्या बाजूला असणारी टनाचं वजन लोड त्याच्यावर पडल्यामुळे थोडीशी चेप झाली वाकल्यामुळे बऱ्याच समोर दाखवले आणि त्याने पुन्हा ट्रक खाली सोडल्यानंतर पुन्हा मालक आणि क्रेन चालक दोघांनी समन्वय साधून वेगळा निर्णय घेतला आणि बोर मशीनला जी 2 हायड्रोलिक आहेत त्याच्या खाली लाकडी ठोकळ्याचे आधार वाढवून हायड्रोलिक मशीनद्वारे आणि क्रेनच्या ताकद लावून हे बोर मशीन पुन्हा वरती उचललं आणि त्याच्यानंतर या JCBला अजून काम सांगितलं. JCBवाला इकडून तिकडून पळून दमत होता. तर कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी सुद्धा मागे पुढे न बघता झटपट कामे करून ही मदत कार्य अतिशय वेगाने पार पडली. त्या JCBवाल्यांनी त्या चाकाच्या खाली भर दाबून भरला त्यामुळे ट्रकची तिरका झाली ट्रक सरळ करण्यात मदत झाली आणि ट्रक व्यवस्थित उभा होत असताना हायड्राचं पण इकडं काम चालू होतं. हायड्राचं गोष्टी झालेला होता आणि दोघांच्या साह्यानं थोडा करून हायड्रोलिक आणि हायड्राचं पण हायड्राचं दोघांच्या मदतीने ते सरळ करण्यात आला. सरळ केल्यानंतर पाठीमागं प्रयत्न करत होते तरी पण त्याच्या चाकाखाली अडकलेली होती. त्यामुळे अजून थोडंसं वरती येतो
काय खात्री देत नाही. काही पर्याय नव्हता, शिवाय पर्याय नव्हता. मी कामगार असे माझी इथे होते समाधी करायची. की आम्ही त्या ट्रक जवळजवळ 40 ते 50 फूट अंतरावर ते लांब थांबत होतं, कारण काही सुद्धा होऊ शकत होतं. हे जे कारीगर होते, कामगार होते, ते अगदी टेबल खुर्चीकडे गेलं तर गेले स्वतः खाली जाऊन येत होते. युनिट वगैरे लावणे, काढणे, ते माती लावणे, माती लावणे, सगळं काम ते टाकाटाकी करून आम्हाला भीती वाटली. पण त्या लोकांना हे एकदम सहज साधी वाटत होती, त्यामुळे ते खूप राहायचं करत होते. तर त्या मालकाने आल्या या सगळ्या लोकांच्या दाखवायचे आणि सोय करून देण्याचे कारण त्यांना त्यांची साहित्य होतं. आता माणूस खरंच भेटणं खूप अवघड आहे. आता माणूस एवढा विचार करत नाही. हे सगळं झाल्यानंतर ट्रकने पाठीमागे आणि नंतर मात्र आत्ताच ताजी टाकलेली माती, त्याच्यामुळे हे काय ट्रकला मागे सरता आलं नाही. मात्र आकडच्या होत होती, त्यामुळे हायड्रा मशीन परत आणखी वरती गेलं आणि हायड्रा मशीनला नंतर खाली तार बांधून त्याचे जो रोपवे असतो तो रोपवे बांधून बोर मशीनचं इंजिन चालू करून रिव्हर्स गिअरमध्ये टाकून दोघांचे ताकद समान लावून एक क्रेनचा बोर मशीनला पाठीमागे ओळून काढण्याचा प्रयत्न केला. ते बोर मशीन यशस्वीपणे बाहेर निघालं आणि एवढा गोष्टीची वाट बघत होती ती म्हणजे एक बोर मशीन सुखरूपपणे बाहेर निघण्याची. ती कार्य संपूर्ण झाली आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. खरं तर 7:15च्या आसपासच्या दरम्यान रोडच्या खाली उतरलं होतं. मात्र हे बाहेर काढण्यासाठी जवळजवळ रात्रीच्या 11:30 ते 11:45 वाजले. तोपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी बसून होतो. हे जर बाहेर निघाल्यानंतर मालकाने सुट्टीचा सोडला आणि सर्वांनी धन्यवाद मानले.